नमस्कार मंडळी, घरगुती चवमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी। एकदम सोपी आणि कुकरमध्ये करणार आहोत आपण आज कोरडी कारल्याची भाजी टिफिनसाठी। चला तर मग आपण सुरू करूया। पहिले आपण कारले धुवून घेऊ स्वच्छ, मग त्यांना कट करून घेऊ। बारीक असे कट करायचे आहेत, एकदम बारीक कट करायचे आहेत। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, एकदम झटपट आणि पटापट। बारीक असे कट करून घेऊ। असे कट करून घ्यायचे बारीक। मी सर्व कारले कट करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला मीठ लावून घेऊ। मीठ लावल्याने त्याला पाणी सुटते। पूर्ण मीठ त्याला चोळून घेऊ कारल्यांना। पूर्ण खाली वर पूर्ण व्यवस्थित चोळून घेऊया आपण मीठ। आपलं मीठ लावून झालेलं आहे। आता आपण कांदे कट करून घेऊ। मी असे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्यांना बारीक असे कट करून घेतलेले आहेत। कट झालेले आहेत आपले कांदे। आता आपण जे कारल्यांना मीठ लावलेलं होतं त्यांना आता आपण पिळून घेऊ थोडंसं, म्हणजे त्याच्यातून कडसर असं पाणी निघून जाईल, म्हणजे आपले कारले कमी कडू लागतील। कारले तर कडूच लागतात, पण थोडासा कडवटपणा कमी होईल त्याच्यातून। असं पूर्ण पिळून घ्यायचे त्यांना। तुम्ही सुती कापडमध्ये पूर्ण असे टाकून पण पिळू शकता त्यांना। मी पूर्ण असे पिळून घेतलेले आहेत। आता पूर्ण पिळून घेतलेले आहेत। आता आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट पाहिजे। मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मग त्याचं असं जाडसर कूट करून घेतलेले आहे। चला तर मग आपण सुरू करूया। कुकरमध्ये करणार आहोत आपण भाजी। सर्वात अगोदर आपण तेल घेऊन घेऊ, मग त्याच्यात राई टाकून घेऊ। राई चांगली तडतडली की त्याच्यात आपण जिरे टाकून घेऊ। जिरे झाल्यावरती आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्ता चांगला तडतडला की आपण त्याच्यात बारीक चिरलेले कांदे आणि टमाटे टाकून घेऊ। असं त्यांना चांगलं परतून घेऊ। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच राहू द्यायचा आहे। कांदे आणि टमाटे असे मऊ झाल्यावर आता आपण त्याच्यात नमक टाकून घेऊ। आता हळद, मीठ आणि साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे मी। त्याच्यात आपण कारले टाकून घेऊ। त्याचे शेंगदाण्याचं कूट जेवढं लागेल आपल्याला तेवढं टाकू शकतो आपण। आता आपण कुकर लावून देऊ। एकच शिटी उद्याची पूर्ण वाफ निघाल्यावर कुकर थंड झाल्यावरच आपल्याला उघडायचं आहे। झाली आपली कारल्याची भाजी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।